पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटन पूर्णपणे ठप्प झालं होतं। पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली होती। त्याचा तिथल्या व्यवसायावर आणि व्यावसायिकांवरही परिणाम झालेला। मात्र हल्ल्याच्या 1.25 महिन्यानंतर आता पहलगाममधील पर्यटन पुन्हा एकदा कात टाकतंय। काश्मीरचं सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये जात आहेत। ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्या पहलगामला सुद्धा पर्यटक भेट देत आहेत आणि पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी पाहिलं। दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्णपणे ठप्प झालेलं काश्मीर पुन्हा एकदा सुरू होतंय, पर्यटन सुरू होतंय। पर्यटक हळूहळू येत आहेत। जिस तरह से जो दहशतवादी हल्ला हुआ उसके बाद आप यहाँ पर आ रहे हो, क्या मन में है? ऐसे हम लोग को पहले तो जब हम लोग प्लान किए थे और बहुत पहले ही प्लान किए थे, तो फिर सोचे जब ये हो गया, सोचने के बाद लगा कि शायद कैंसिल कर दें। लेकिन फिर सोचे कि नहीं, ये तो ठीक है, होता रहता है, ऐसी कोई बात नहीं है। अगर हम लोग टूरिस्ट आना छोड़ देंगे तो फिर कैसे होगा। आमचं फार पूर्वीचं बुकिंग होतं, त्यामुळे इथं यायचं नाही यायचं खूप आम्ही विचार केला। पण शेवटी जे आम्हाला फीडबॅक मिळाले की इथं काही जी ठिकाणं आहेत ती सुरक्षित आहेत। त्यामुळे एक आपलं कर्तव्य पण आहे की हा आपला पृथ्वीवरचा स्वर्ग जो आहे तो पुन्हा एकदम मोकळेपणाने पर्यटकांनी भरून निघावा अशी सर्वांची इच्छा आहे। सर्वांनी इथं यावं, एन्जॉय करावं आणि सगळे सुरक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, पहलगाम, जम्मू काश्मीर।